येस तर नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आज कॅमेरा अँगल थोडा वेगळा आहे कारण मी आता ड्राईव्ह करत आहे. मी घरातनं चाललो आहे आपल्या रेस्टॉरंटला आणि ड्राईव्ह करता करता एक अशी कल्पना आली की एक सुंदर असा व्हिडिओ आपण आज करू शकतो. कारण असं आहे की सकाळी मी मालवण बाजारात गेलो. आपल्याला काही मासे रेस्टॉरंटसाठी खरेदी करायचे होते, पण आपल्याला हवे तसे मासे हव्या त्या रेटमध्ये मिळाले नाहीत. त्यामुळे मालवणला आपण आज मासे घेतले नाहीत. आपण मासे घेणार आहोत आचऱ्याच्या फिश मार्केटला. तर म्हटलं आज जरा लवकर पण निघालो आहे, जवळपास 10:15 वाजलेले आहेत. तर म्हटलं जरा वेळ मिळाला आचऱ्याच्या फिश मार्केटला आपण आणि एक मस्त असा व्हिडिओ आचरा फिश मार्केटचा आपण करू. तर आपण प्रामुख्याने मासे जे खरेदी करतो रेस्टॉरंटसाठी ते मालवणवरनं करतो, पण आचरा फिश मार्केटमधनंही बऱ्याच वेळी आपण मासे घेतो. आता आचऱ्याच्या फिश मार्केटला खरं सांगितलं तर मी जास्त जात नाही, दीदी जाते किंवा भाऊजी जातात कारण ते बागेतच राहतात. पण आज बागेत जाताना मी दीदीला फोन केला आणि सांगितलं की आज फिश मार्केटला मीच जाऊन येतो येता येता, कारण मग तुम्हाला स्पेशली मार्केटला उतरायची गरज नाही आहे रेस्टॉरंटवरनं. तर आता बघूया. आता या ज्या मावश्या जिकडे आचरा फिश मार्केटमध्ये आहेत ना, हे सगळे आपल्याला ओळखतात. एक तर सगळे आपल्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण रेस्टॉरंटची सुरुवात केली होती ना, तेव्हापासून आजपर्यंत बऱ्याच वेळा आपण मासे हे आचरा फिश मार्केटमधनंही घेतो. तर त्यामुळे तिथेही आपल्या सगळ्या मावश्या ज्या आहेत त्या ओळखीच्या आहेत. तर चला पटकन आपण जाऊया आचरा फिश मार्केटला. नेमकं हा फिश मार्केट कुठे आहे हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन. आणि त्या फिश मार्केटमध्ये कुठल्या प्रकारची मच्छी आपल्याला मिळते, काय रेट आहेत, कुठल्या कुठल्या मावशांची आपल्याला बोलायला मिळतं, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग जाऊया आचरा फिश मार्केटला. येस तर मित्रांनो, आता आपण पोहोचणार आहोत आचऱ्या तिठ्याला आणि आपण आता आलेलो आहोत मालवणवरनं. ओके, तर मालवणवरनं जर आता आचऱ्या तिठ्यावरनं तुम्ही सरळ जाल, सरळ दाखवतो. आता आपण तिठ्याला पोहोचू ना, तर एक्झॅक्टली तुम्हाला सांगतो मी की कुठल्या दिशेने आपला फिश मार्केट आहे. ठीक आहे, आता आपण आलोय मालवणवरनं. इथनं जर आपण सरळ गेलो वर तर देवगडच्या दिशेने आपण जातो आणि साधारण इकडनं 1.5 किलोमीटरवर ना आपलं रेस्टॉरंट आणि आंब्याची बाग लागते. तिथनं राईट घेतलात तर आपण जाणार कणकवलीला. आता आपण लेफ्ट घेतला आहे आचऱ्या तिठ्यावरनं. तर इथनं आपल्याला सरळ जात राहायचं आहे आणि हा रस्ता जिकडे संपणार तिकडेच समोर तुम्हाला आचऱ्याचा मच्छी मार्केट जो आहे ना तो आपल्याला दिसणार आहे. आता आचरा एक असं गाव आहे जिकडे जो बाजार आपण म्हणतो ना, आठवड्याला बाजार म्हणतो, तो 2 वेळा आठवड्यातनं 2दा भरतो. एक रविवारला भरतो आणि एक गुरुवारी भरतो. आचऱ्याचा आठवडा बाजार जर तुम्हाला बघायचा असेल आपल्या युट्यूब चॅनलवर तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा, कारण सुंदर असा हा बाजार भरतो. बराच मोठा हा बाजार असतो आणि बऱ्याच प्रकारच्या वस्तू आपल्या या बाजारात मिळतात. तर हा बघा, आता आपण या आचऱ्याचे जो इनामदार रामेश्वराचं देऊळ आहे ना, तो इथनं तुम्ही राईट गेलात तर तुम्ही जाल आणि समोर आता तुम्ही बघाल हा आहे आचऱ्याचा मासे बाजार. बघा, ही निळ्या रंगाची जी बिल्डिंग आहे ना ही मासे बाजार आहे. तर इथे आता आपण एका ठिकाणी दाबून गाडी लावूया आणि मासे बाजारात आज काय काय आहे ते आपण बघूया आणि जी खरेदी करायची ती करूया. हे बघा, ही जी निळी आपल्याला इमारत दिसते आहे ना, हे आहे आपल्या आचऱ्याचा मच्छी मार्केट. तर चला जाऊया आतमध्ये आणि बघूया. फिश मार्केटमध्ये ना कसा हा एक क्लोज्ड एन्व्हायरमेंट आहे, त्यामुळे ज्या मावश्या ज्या बोलतात ना ते आवाज बऱ्यापैकी घुमतो. तर आपण आता आचरा मार्केटला आलेलो आहोत आणि इथे जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला ना बऱ्याचशा मावशी ऑलरेडी ओळखतात. मावशी, तुमचं नाव काय आहे? मुर्नेकर मावशी. तुम्ही चॅनल बघता आपला? हां, तर आता मुर्नेकर मावशीकडे आपण, मावशी म्हणतात सगळे आपले यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघतात आणि त्यांचा चॅनल आवडता. त्यांच्याकडून आता आपण बांगडे घेतलेले आहेत. आता कसे नाही, जेवढ्या मावशी आहेत नाही सगळे आपल्या ओळखीचेच आहेत कारण आपण बरेच वर्ष यांच्याकडे मासे घेतोय. तर एक वाटा बांगडा आपण मुर्नेकर मावशींकडे घेतलेला आहे. होय, तुम्ही पण, तुमचं नाव काय आहे? खोबरेकर. मावशी, मका आपला आचरा जो बाजार असा यो फिश मार्केट तो किती वाजता सकाळी भरता आणि संध्याकाळचा एक वेळ सांगू शकतास? 7 ते साधारण 12 वाजेपर्यंत असतं. 1 वाजेपर्यंत असता. ओके, तुमचं नाव सांगा मावशी? पाटील मावशी. ओके, सुंदर स्वच्छ असा चकचकीत ठेवलेला बाजार आहे. होय बा, एकदम चकचकीत मस्त. बघा, खयो तुमका कचरा वगैरे काही दिसायचा नाही, एकदम चकाचका. तर
दिवशी ना म्हणजे आपण वार म्हणतो ते काय रविवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार सकाळी 7 वाजता बाजार भरतो, 1 वाजेपर्यंत असतो. आणि ज्या दिवशी वार नसतो ना तेव्हा जरा किरकोळ असतो. मावश्या असतात पण जास्त प्रमाणात नसतात. ठीक आहे, तर ही माहिती आपल्याला मावशींनी इथे दिलेली आहे. प्रकारे ना आपण 100 रुपयाचे बांगडे आता घेतलेले आहेत ताईंकडनं. आणि हा सुंदर असा बाजार आहे. होय थांबा, माका आधी तुम्ही बांगडे दाखवा, माका बरे होयत. ताजे असत माई वाईच माका मोठे दी के माका हॉटेलाचे होयत ना, माका वेचून मोठे दी 10 दी. आता इलय तर घेऊन जाते तुमच्याकडसून, हरकत नाही. तुमचं नाव काय मावशी? अच्छा, कुबल ताईकडनं आता आपण बांगडे घेऊया. 100चे दी माका. बरे दी. नाही नाही हरकत नाही. ते 10-15 2-4 फैले तैले आपण या करायचे बरोबर. तर हा आता आपला आचराचा बाजार आहे. बांगडा आज बऱ्या प्रमाणात आहे इकडे. आज आपली कांदळगावकर मावशी असतात तिकडे, ती आज नाही. नको नको असं गाडी येतच नेतले ना मी, पिशी उगाच फुकट के का. तर या असे बांगडे असत, पण आता आपण घेतलो साधारण. आता करली हा बारकी मावशी. करली कशी देतास? 100 रुपये जोडी आहे ना ती. बाकी इकडे सगळीकडे ना मस्त बांगडे सडसडीत असत आज, जबरदस्त. इकडे चिंगडा पण असत, टायनी आणि काही मुळे असत. होय वा माझी चिंगडा वाटवतो कसं वा. 100 आणि चिंगडाचं वाटव वा. बांगडे असत. आणि या मावशीकडे ना इकडे मस्त इसवण पण असा. जवळपास यो दीड 1 किलो. मावशी इसवण किती? 1.5 किलो असा इसवण. 1.25 किलोचा. हा म्हणजे जरा वाईच मोठो. आणि हय मस्त मोठी करली हो मावशीकडे, जबरदस्त. साधारण 100 रुपयांनी वाटा चिंगळ असा. होय सुंदर. आणि शेंगाडो मावशीकडे असा. वा बरीच कसं. इसवण कसं आहे मावशी? तर तो इसवण जो आहे ना, सुरमई जी आहे ती 1000 रुपयाला आहे. आणि आता सगळे मावशा इकडे आहेत. ठीक आहे, आता आपण आचरा बाजारातनं बांगडे आपल्याला घ्यायचे होते ते आपण घेतलेत. आणि जसं आपल्या मालवण बाजारामध्ये मासे घेतल्यानंतर तुम्हाला साफ करून मिळतात ना, तसे आचरा बाजारातही मिळतात. ते तुम्हाला दाखवतो. हा आहे आचऱ्याचा आपला बाजार, अत्याधुनिक मासळी बाजार आचरा. आणि बरोबर बाजाराचा बाहेर तुम्ही आलात ना तर इथे मावशा बसलेल्या आहेत बघा. या आपल्याला मासे जे आहेत ना मस्तपैकी साफ करून देतात. काही सुके मासे पण इकडे मावशीकडे आहेत. मावशी आता करली कट करते आहे. आणि करली कट करायचा एक व्हिडिओ आपण आधी बघितला आहे. कारण करली एक असा मासा आहे ना, ह्याला सरळ कट केला जात नाही, ह्याला क्रॉस कट केला जाणार, कारण ह्याला काटेरी मासा असतो. आता मावशी आपल्याला दाखवेल कशा प्रकारे कट होतात. करली ना क्रॉस कट केले जाते, त्यामुळे याचे काटे जास्त प्रमाणात खाताना येत नाहीत. अशी क्रॉस कटिंग केली जाते करलीची. आता इकडे एक मावशी आहे जे सुके मासे घेऊन बसलेले आहेत. इथेही मावशी आहेत जे मासे सुटे करून आपल्याला देईल किंवा साफ करून आपल्याला देईल. इथे या मावशी पण इकडे आहेत. तर अशा प्रकारे मावशीकडे काळुंद्री आहे, मस्त ताजी फडफडीत काळुंद्री आहे. एकदम चविष्ट असा मासा आहे हा. नदी खाडीत प्रामुख्याने सापडतो आणि खाडीतला पापलेट असंही या माशाला म्हटलं जातं. मस्त बरेच खवलं असतं त्या माशाला, पण सुंदर असं मावशी सगळी खवलं साफ करत आहेत. मासे सुटे करून जर आपल्याला घ्यायचे असतील, सुटे म्हणजे साफ करून घ्यायचे असतील, तर तेही आपल्याला आचरा बाजारात करून मिळतात. तुम्हाला आचरा बाजार दाखवतो. तर इथनं आता आपण आलो आचरा तिठ्यावरनं. इकडे जर सरळ तुम्ही गेलात ना तर आचऱ्याचा बंदर लागतो. आणि हा राईट साईडला तुम्हाला लागणार आपला अत्याधुनिक आचराचा मासळी बाजार, ज्याच्या बाहेर मासे सुटे करून आपल्याला मिळतात. चला तर मग आता आपण आपले बांगडे घेतलेले आहेत आणि मजा आली. आता ज्या मावशीकडे आपण बांगडे घेतले ना, ती मावशी म्हणते तुम्हाला कसं ओळखलं माहिती आहे? तुमच्या आवाजावरनं ओळखलं. कारण आम्ही तुमचे सगळे सुरमई कटिंगचे वगैरे माशाचे जे व्हिडिओ आहे ना ते आम्ही बघतो. आणि खरंच जेव्हा असं कोण बोलतं ना की एक
अचीवमेंट झाल्यासारखे वाटते की लोक आता आपल्याला ओळखत आहेत आणि छान सुंदर व्हिडिओज आपण करत आहोत. आज सकाळी मी चिंगळं घ्यायला म्हणजे चालू मोठे प्रॉन्स घ्यायला बाजारात गेलो होतो आणि हेमंत दादांनी आपला जो फिलेचा व्हिडिओ होता, जर तुम्ही बघितला असणार, की फ्रेंच स्टाईलमध्ये जो मासा आहे आपण चणक घेतला होता, तो एका फ्रेंच स्टाईलमध्ये आपल्याला हेमंत कुबल यांनी कट करून दिला होता. तर तो व्हिडिओची लिंक मी हेमंत दादांना पाठवली होती. तर यांनी हेमंत दादाला आज सकाळी गेलो, विचारलं हेमंत दादा व्हिडिओ कसा वाटला. तर हेमंत दादाने सांगितलं आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ माझा केलेला किंवा मी बघितलेला हा फिश मार्केटचा व्हिडिओ आहे, फिश कटिंगचा. आता व्ह्यूज जरी व्हिडिओला कमी येत असतील ना तरी हरकत नसते, पण ही जे प्रतिक्रिया जेव्हा आपल्याला मिळते ना तेव्हा खरंच एक सेन्स ऑफ अचीवमेंट असतं आणि आपण हे जे आपली आवड लोकांपर्यंत पोचवत आहोत तर खरंच खूप मस्त वाटतं. आजचा पूर्ण दिवस मस्त जाणार. जेव्हाही असं होतं ना की मी कुठे जातो आणि आपल्याला कोणी ओळखतं की यूट्यूब चॅनल, म्हणजे त्या मावशी अशा अक्षरशः मला बघून म्हणलं यूट्यूब चॅनल. बोललो हो मावशी. बोलतो नाही, चेहरा पटकन टोपी घातली म्हणून ओळखता आलं नाही, पण तुमच्या आवाजावरने मी ओळखलं. आपला आवाज आपली ओळख झालेली आहे. क्या बात आहे. आज मस्त, आज पूर्ण दिवस मी हसत राहणार आहे. हां, आणखीन एक गोष्ट, तुमच्यापैकी बरेच व्ह्यूअर्स कमेंट्समध्ये देत आहेत की आपल्याला रेस्टॉरंटचा व्हिडिओ नक्कीच दाखवा. तर येस, रेस्टॉरंटचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपण आणणार आहोत. आपल्या रेस्टॉरंटची काही आपण म्हणतो ना ब्युटिफिकेशन, तर ती राहिलेली आहे. काही रेस्टॉरंट एरियामध्ये आपल्याला चांगले बॅनर्स वगैरे लावायचे आहेत. रेस्टॉरंटचाही आपला मोठा बॅनर आहे जो पावसाळ्यात आपण उतरवतो, तो उभारायचा आहे. या सगळ्या गोष्टी या येत्या आठवड्यामध्ये आपण करणार आहोत. रेस्टॉरंट चालू आहे आपलं, पण आता जर रेस्टॉरंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि सुंदररीत्या दाखवायचं आहे तर ते जरा मस्त टकाटक करून दाखवूया असं आहे. तर येस, लवकरात लवकर रेस्टॉरंटचा व्हिडिओही तुमच्या सर्वांपर्यंत आपण पोहोचवणार आहोतच. ठीक आहे, तर सध्यासाठी एवढंच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असे छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज बघण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कोकणातले, कोकणाच्या जवळपासचे, एका कोकणात राहणाऱ्या व्यक्तीचं राहणीमान कसं असतं हे सगळं आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज नारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेट.